150-200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. हा अगोदर म्हणजे याच्या आतला पण गाभारा जुना समजा. हा पूर्ण हे दगडी बांधकाम आहे. पहिले गांधी चमनच्या पलीकडेच लोक राहत होते. जालना. चैत्री पौर्णिमाला 12 गड्याचा उत्सव असतो आमच्याकडे. अच्छा. असं ऐकण्यात आहे आमच्या की बाबा 150-200 वर्षापूर्वी. तर जय श्रीराम मित्रांनो, माझं नाव आदित्य चोगले आणि स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपण भेट देणार आहोत, म्हणजे आपण आलेलो आहोत आपल्या जालना शहरातील गांधी चमन या ठिकाणी असलेल्या श्री काळुंका देवीच्या मंदिरामध्ये. मंदिर आपण पाठीमागे बघू शकता. तर जसं की आता आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत, तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती घेऊयात. तर मग कसल्या प्रकारच्या गोष्टी न करता सुरुवात करू आजच्या आपल्या ब्लॉगला शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मित्रांनो, जसं की आता आपण आपल्या जालना या ठिकाणी गांधी चमन या ठिकाणी असलेल्या काळुंका माता देवी संस्थान या ठिकाणी आलो आहोत. तर आता आपल्याला या मंदिराची माहिती काका सांगतील सविस्तर. काका, मला तुमचा परिचय सांगा. माझं नाव पांडुरंग लक्ष्मणराव वानखेडे. मी संस्थानचा कोषाध्यक्ष आहे. तुम्ही संस्थानाचे कोषाध्यक्ष आहे? हो. अच्छा. हे मंदिर समजा कधीपासूनच आहे जवळपास? म्हणजे हे 150-200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. अगोदर छोटे छोटे मंदिर होते इथं. नंतर आम्ही विश्वास मंडळ स्थापन करून याला गव्हर्नमेंट ट्रस्ट केलं आणि त्यानंतर याची म्हणजे सुधारणा केली. अच्छा. म्हणजे जवळपास 200 ते 200-250 वर्षाच्या आहेत. हे मंदिर म्हणजे पहिल्यापासून होते समजा, हे आपल्याला दिसते समोर. हे तिन्ही मंदिर होते इथं. देवीचं, एक मारुतीचं आणि महादेवाचं. मग नंतर आम्ही ते ट्रस्ट केल्यानंतर देवीचं मंदिर पूर्ण डिसमेंटल करून नवीन उभारलं. आणि हे महादेवाचं जे मंदिर आहे हे पुरातनच मंदिर आहे. हे जुनच मंदिर आहे. त्याचा गाभारा वगैरे जुनच. हे सर्व जसाल तसंच. याला फक्त कलर वगैरे दिलाय वरचं आहे. हो, हे पूर्ण जुनं आहे. हे पूर्ण जुनं मंदिर आहे. हे पिंड वगैरे सगळे जुनीच आहे? हो, जुनच. अच्छा. बस वाटलं. श्रावण महिन्यामध्ये फार गर्दी असते. हो, आणि दोन्ही टाइम आरती वगैरे होत असते. हो. श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते? गर्दी असते. हे मंदिर जुनं आहे समजा? हा जुनच मंदिर आहे. हे पण जुनं आहे आणि हे पण हनुमानचं मंदिर पण जुनच आहे. अच्छा. हे मंदिर हनुमानांची मूर्ती पण जुनीच आहे? हो, पूर्ण जसाल तसं जुनच आहे. त्याच्यामध्ये फेरफार काही नाही, फक्त स्टाईल वगैरे आम्ही नंतर लावली होती. पण जशी हे जे पोडलं हे मारलेलं मार्बल हे आम्ही नंतर बसवलेलं. अगोदर म्हणजे याच्या आतला पण गाभारा जुना समजा? हा पूर्ण दगडी बांधकाम आहे? हो, नाही दगडी नाही, विटाचंच बांधकाम आहे. जुन्या विटाचं. आणि नंतर इथं 2 डिकमळे होते पहिले जुन्या इथं का? तर ते आम्ही डिसमेंटल केले. ते आता इथं 2 होते असे. अच्छा. या जुन्या होत्या का? जुन्या काळात. आणि एक तिकडे होते देवीकडं. असे 3 पुरातन काळातल्या डिकमळे होते इटाच्या बांधकामाच्या. त्या डिसमेंटल केल्या. नंतर मग ती आम्ही बनवलेली ती समजा. ही दीपमाळ नंतर बनवलेली. पहिले 3 दीपमाळे होत्या आपली. इथं 2 होत्या आणि इकडे एक देवी पुढे होती. अच्छा. ते नंतर समजा हे केलं, पाडून परत. आणि हे गणपतीचं मंदिर पण आम्ही म्हणजे ट्रस्ट झाल्यानंतर बनवलेलं आहे. ही मूर्ती पण नंतरची? नंतरची मूर्ती. ही मूर्ती अगोदर नाही. म्हणजे मग हे महादेवांचं, मारुतींचं आणि देवीचं हे 3 पहिले मंदिर होते इकडे. म्हणजे एरियामध्ये म्हणजे पूर्ण शेती वगैरे होती का पहिले? हो, इथं पूर्ण त्यावेळेस त्या काळामध्ये आम्ही ट्रस्ट करायच्या नंतर समजा त्या काळातच घर झाले इथं. अच्छा. अगोदर पूर्ण एरिया शेती वगैरे असं होतं इथं. नंतर मग हे प्लॉटिंग वगैरे होऊन इथं वस्ती झाली. पहिले गांधी चमनच्या पलीकडेच लोक राहत होते. जालना. इकडे पूर्ण शेती वगैरे होती. तर मग हे जे झाड वगैरे सगळं जुन्याच याच्यातले झाड आहे. आणि शीतला माता म्हणून मंदिर आहे. हे पण आम्ही अगोदर असं वट्यावरच होते मूर्त्या. तर आम्ही हे म्हणजे मंदिर बांधून त्यांना व्यवस्थित ठेवलेले. या मूर्त्या जुन्या होत्या का? हा, जुन्या पहिले इथं होत्या. जुन्या होत्या. चबुतरा होता फक्त. अच्छा. इथं चबुतरा होता जुना. या मूर्त्या त्याच्यावर होत्या? त्याच्यावर ठेवलेल्या होत्या. नंतर मग आम्ही त्याची सुधारणा केली. मंदिर बांधून त्याच्यावर
नंतर याला काय शीतला माताचं शीतला माता अच्छा. ही दीपमाळ समजा आपण ही नंतर दीपमाळ आम्ही ट्रस्ट झाल्यानंतर बनवलेली. हा बाकी इथं जो गाभारा होता तो जुना तो छोटा होता समजा. छोटं मंदिर होतं, सभा मंडप वगैरे काही नव्हता इथं. नंतर आम्ही सभा मंडप केला, ते मंदिर पूर्ण डिस्मेंटल केलं आणि देव म्हणजे जी मूर्ती होती देवीची ती जशाला तशीच जागेवरच आहे, तिला हलवलं नाही आम्ही. मूर्तीला काही धक्का नाही लावला, नाही, काही. मूर्ती जशी तशी होती, फक्त बाहेरच्या गाभाऱ्याचं काम. छोटा होतं ना मंदिर, तर ते यात्रेच्या वेळेस फार गर्दी व्हायची, आतमध्ये जागा नसू पुरायची. मग त्याच्यामुळे आम्ही त्याला थोडं वाढवलं, मोठं केलं. हे पूर्ण डिस्मेंटल करून नवीन बांधकाम झालेलं. अच्छा. सभा मंडपचं आणि मंदिराचं. अच्छा. नवरात्रीची वेळेला काही यात्रा? नवरात्रामध्ये इथं फार मोठी यात्रा भरती. 9 दिवस जवळजवळ सकाळ संध्याकाळ 400-500 लोकांची गर्दी असते इथं. अच्छा. यात्रा आरती वगैरे आमचं. आणि ते धरणं पारणं म्हणून काही लोक बसतात इथं, उपास धरते ना. तर ते लोक पण इथं बसतात, 100-150 लोक जवळपास असतात. अच्छा. 9 दिवस असतात. 9 दिवस त्यांचे उपास. हो. आणि घटस्थापना पण होत असते ना इथं. इथं लोक बाहेरचे लोक इथं घट बसवत असतात त्या जागेवर इथं. त्यांची व्यवस्था आम्ही करून देत असतो त्यावेळेस. इथं बाजूला घट इथंच बाजूला. आणि बाहेर मग दुकान वगैरे लागतात? बाहेर दुकान यात्राच भरती ना पूर्ण. आणखीन काय काय वर्षामध्ये काय काय आणखी उत्सव? आणि चैत्री पौर्णिमाला 12 गाड्याचा उत्सव असतो. अच्छा. आपली इथं पण 12 गाड्या? आम्ही स्टेशन पासून 12 गाड्या लावतो. तर इथं चमनपर्यंत समजा गाड्या लावतो आम्ही चैत्री पौर्णिमा. आणखी काही उत्सव वगैरे? आणि शिवरात्रीचा उत्सव असतो. शिवरात्रीचा मोठा उत्सव असतो. नवरात्र, 12 गाडे आणि शिवरात्रीचा. हे 3 मुख्य उत्सव आपले वर्षात असतात. हे वर्षाचे असतात ते. अच्छा. हो. मग आणखी काही माहिती? आणि याला अष्टमीला होम हवन होतो. अष्टमीला? हो. अच्छा. नवरात्रीमध्ये अष्टमीला इथं होम हवन होम केला जातो. चांगल्या पद्धतीनं होम हवन होतो. अच्छा. आणखी काही माहिती जुनी काही माहिती सांगते का? जुनी असं ऐकण्यात आमच्या की बाबा 150-200 वर्षापूर्वी एका बाईनं इथं 2 एकर जमीन देवीला दिली होती मंदिरासाठी. तर ते आज पण आमच्या सातबारावर आहे ती जमीन. पण ते काही लोकांनी जे 31 गुंठ्याची प्लॉटिंग करून त्याचं काहीतरी विल्हेवाट लावलेली. अच्छा. आता सध्या आमच्या ताब्यामध्ये 1.25 एकर जमीन आहे. अच्छा. 1.25 एकर जमीन? 1.25 एकर. हे 1.25 एकर मध्ये आपलं पूर्ण मंदिराचं एरिया? इकडे काय केलं का आपण भक्त निवास वगैरे? नाही, हे भक्त निवास म्हणून पण आहे आणि मग एक गोरगरिबांचे लग्न वगैरे लावायचं. अच्छा. म्हणजे मंगल कार्यालय? मंगल कार्यालय नाही, धर्मशाळा म्हणून. म्हणजे समजा जे आपले काही कार्य असतील ते होतं. थोडंसं मानधन घेऊन समजा साफसफाई वगैरे. तर मग मंदिर नेमकं कशामुळे ते देवी म्हणजे याचं आपल्याला इथे समजा नाही माहिती. नाही, आता ते एवढं तर नाही सांगू शकणार. त्याच्या अगोदर एवढं ऐकण्यात आहे बाबा, ते एका बाईंना 2 एकर जमीन देवीसाठी मंदिराला दिलेली होती. त्या काळामध्ये दिली होती त्यांनी. अच्छा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण श्री काळुंका माता देवी मंदिराची सविस्तर माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वक आभार. ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद. ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री काळुंका देवी माता की जय.